प्रत्येक ठिकाणची वाळू वेगळी दिसते हे तुम्हाला माहिती असेलच. हा त्या जागचा पृथ्वीचा हजारो वर्षांचा इतिहास असतो. ट्रॉपिकल बीचेस म्हणजे उष्णकटिबंधातल्या समुद्र किनाऱ्यांवरची वाळू ही पांढरी चमचमणारी असते. त्यामध्ये मृत कोरल्स आणि समुद्री जीवांच्या सांगाड्यांचे अवशेष असतात. ज्वालामुखीच्या किनारपट्ट्यांजवळच्या भागांमध्ये वाळू काळसर असते. वितळलेल्या लाव्हातल्या बेसॉल्टचे अवशेष त्यात असतात. लोह असणाऱ्या पुरातन खडकांचं मोठ्या काळात ऑक्सिडायझेशन झाल्याने त्या भागातली वाळू लाल होते. बांधकामांमध्ये रेतीचा वापर केला जाऊ शकतो हे हेरलं रोमन लोकांनी. चुनखडी आणि ज्वालामुखीची राख म्हणजे व्हॉल्कॅनिक ॲश यांच्यापासून रेती कशी करायची याचा शोध त्यांनी लावला आणि कॉन्क्रीट तयार केलं. हजारो वर्षांनंतर आज देखील या कॉन्क्रीटचा वापर बांधकामात केला जातो. याचा वापर करून रोमनांनी रस्त्यांचं मोठं जाळं निर्माण केलं, पाण्यासाठीचे कालवे बांधले आणि अशा इमारती उभारल्या ज्यांचे अवशेष आजही उभे आहेत. रोममधल्या पॅन्थेऑनमध्ये असणाऱ्या कॉन्क्रीट डोमला इतर कशाचाही आधार नाही. आजच्या घडीला कॉन्क्रीट हा बांधकामासाठी जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा घटक आहे. जर कॉन्क्रीट एखादा देश मानला तर त्याची गणना जगातल्या सर्वाधिक कार्बन उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये होईल. 4000 वर्षांपूर्वी प्राचीन मेसोपोटेमियामध्ये माणसाने पहिल्यांदा काच तयार केली. यासाठी वाळू, चुनखडी आणि सोडा यांचं मिश्रण उकळवून वेगाने थंड केलं गेलं. आज आपल्या घरांच्या खिडक्या, फोनचे स्क्रीन्स इतकंच काय, इंटरनेट डेटा वाहून नेणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्समध्ये देखील या शोधाचा वापर होतोय.